नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड। महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य। आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने अमरावतीत 3 चिमुकल्यांचा बळी। पीडित परिवाराला शासनाकडून 5 लाखांची मदत घोषित। पीजी सीट राजीनामा देणाऱ्या डॉक्टर हर्षदा डाळिंबकर प्रकरणात मोठी घडामोड। डॉक्टर हर्षदा पुन्हा जॉईन झाल्यास स्वागतच, डीन सोनूने यांची भूमिका। रक्षाबंधनासाठी बहिणींची राखी खरेदीची लगबग। बाजारपेठेत राखींच्या दरवाढीने उत्साह कमी असल्याचे चित्र। अकोलेकरांवर पुन्हा जलसंकटाची टांगती तलवार। अकोल्यात 7व्या दिवशी पाणीपुरवठ्याची शक्यता, नागरिकांच्या चिंता वाढल्या। सिंचन विहिरीच्या मागणीसाठी कास्तकार आक्रमक। वाशिम येथे कपडे काढून शेतकऱ्यांचे आंदोलन। आता सविस्तर बातम्या। अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली। या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। 6 मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली। त्यानंतर धूर पसरला। त्यावेळी NICU मध्ये 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते। तुम्ही सांगा तिथं प्रशासन काय करत आहे तिथला? बाळाचा दवाखाना आहे ना, तो महिलांचा दवाखाना आहे, बाळाचा आहे ना, तिथं लक्ष पाहिजे ना सगळ्याच अधिकाऱ्याला। पण आमच्या कामपर्यंत कंडिशन मध्ये होतो त्या कंडिशन मध्ये आग लागताच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले आणि अनेक मुलांना सुरक्षित बाहेर काढले। आग लागण्याचे कारण शोधले जात आहे। या प्रकरणात दोषींवर कडक कारवाईचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। त्याचबरोबर मृत बालकांच्या परिवाराला 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केली। अवघ्या वर्षभरापूर्वीच हा अद्ययावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता। इतक्या नवीन विभागात आग लागल्यानंतर रुग्णालयातील सुरक्षा आणि अग्निरोधक यंत्रणा तातडीने कार्यान्वित का झाली नाही, असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे। अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या घटनेतील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल। आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनीही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले आहे। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल। जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। सर, नेमकी काय घटना घडली? सकाळची काय घटना होती? कशामुळे घटना घडली आणि किती बालकांचा मृत्यू झाला? आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4:30च्या सुमारास ही एक दुर्घटना आपल्या डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं NICU आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे। यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या, त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये जे 36 बालकं आहेत ते आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत। त्यामध्ये PDMC मध्ये 11 मुले आपले सध्या त्या ठिकाणी ॲडमिट आहेत। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आहेत, मुर्के हॉस्पिटल येथे 8, होप हॉस्पिटल येथे 6, पारिजात हॉस्पिटल येथे 2 आणि 4 बालकांना आपण त्यांच्या मातांसोबतच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर जे 36 बालकं आहेत त्यांच्या पूर्ण तब्येतीवर आपण आता पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट्स पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही। विनामूल्य हे त्या ठिकाणचं त्यांना इलाज करायचा आहे। त्याचं काय प्रोव्हिजनिंग करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी करू, पण ह्या बालकांचे जे पालक आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची
फीस आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आज माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचीसुद्धा दुपारी अमरावती येथे भेट दौरा त्या ठिकाणी आयोजित आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी अधिक जे काही आणखी शासनातर्फे याच्यात मदत होऊ शकते त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतीलच. नाही, अमरावतीच्या घटनेमध्ये कालच्या ज्या पद्धतीनं दुर्दैवानं 3 बालकांचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये झालेल्या घटनेनंतर खूप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु 6 बालकांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं, परंतु या 3 बालकांना मात्र त्यांना वाचवता आलं नाही. अतिशय दुर्भाग्यपूर्ण दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे. नाही, आता याच्यामध्ये पहिली प्राथमिकता होती की जितकी तिथं बालकं आहेत त्यांना पहिल्यांदा वाचवणं. त्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं. त्यातली 6 बालकांच्यावरती बाकीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत. आता काय काळजी करायची गरज नाही. यानंतर ही घटना घडली कशी किंवा कशामुळे झालं, नेमकं काय चूक होती याच्याबद्दल सुद्धा टेक्निकल टीम काम करेल आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काय त्याच्यात अनियमितता असेल, आमच्या यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा कारवाई होईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संरक्षण रुग्णालय अकोला येथील पदव्युत्तर PG वैद्यकीय विद्यार्थिनी डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांच्या प्रकरणात महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांना पुन्हा रुजू करण्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन डीन यांनी दिले. मेडिकल कॉलेजची PG स्टुडंट डॉक्टर हर्षदा डाळिंबकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीच्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रश्नांची प्रश्नावली तयार करून चौकशीची सखोल प्रक्रिया लवकरच पार पडेल असे अधिष्ठात्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना तात्काळ रुजू करून घेतले जाईल. त्यांच्यावर किंवा त्यांच्या विभागात कोणताही मानसिक त्रास अथवा अडचण येणार नाही याची संपूर्ण वैद्यकीय जबाबदारी प्रशासनाकडून घेतली जाईल असे आश्वासन अधिष्ठात्यांनी दिले आहे. आपण सध्या आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि डीन सर आपल्यासोबत जुडलेले आहेत. मॅडम, चौकशी आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत. एक गोष्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची, तिला आम्ही आताही रुजू करून घ्यायला तयार आहोत. ती आली तरी विभागात काहीच प्रॉब्लेम नाही आणि आम्ही विभागात सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत तशा. विद्यार्थिनीने राजीनामा देऊ नये अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. चौकशी समितीचा अहवाल आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला आम्ही आताही रुजू करून घ्यायला तयार आहोत. ती आली तरी विभागात काहीच प्रॉब्लेम नाही आणि आम्ही विभागातल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्युनियरचे वर्कलोड अधिक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश अधिष्ठाता यांनी दिले आहे. डॉक्टर हर्षदा जर आली किंवा तिने रुजू होतो म्हटलं तरी मी पटकन तिला रुजू करून घेईल. तिच्या विभागात तिला कोणी त्रास देणार नाही. ती पर्सनल वैयक्तिक जबाबदारी आता मात्र मी स्वतः घेईल. ती शेवटी आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिने राजीनामा देऊ नये असंच मला वाटतं असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने म्हणाले. फक्त समिती नेमली आहे आणि सगळ्या विभागाला सूचना दिल्या आहेत आम्ही की तुम्ही तुमच्या हाताखाली जे काही अधीनस्थ पदव्युत्तर विद्यार्थी आहेत त्यांच्याशी व्यवस्थित वागा म्हणून सूचना दिलेल्या आहेत. पण त्या आल्यानं त्या समजा जर आल्या तर किंवा तिने रुजू होतो म्हटलं तर मी पटकन तिला रुजू करून ताबडतोबच्या विभागात तिला कोणी त्रास देणार नाही. ती पर्सनल वैयक्तिक जबाबदारी आता मात्र मी स्वतः जाऊन देईल तेवढं सांगू इथं, कारण ती विद्यार्थिनी आहे शेवटी आमच्या कॉलेजची आणि तिने राजीनामा देऊ नये असंच मला वाटते. ठीक आहे की नाही. रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना अकोला शहरातील राखी बाजारात मात्र अपेक्षित गर्दी दिसत नाहीये. यंदा राखीच्या दरात तब्बल 30 ते 40% वाढ झाली आहे. त्यातच राखी बांधण्याच्या मुहूर्ताची वेळ बदलल्याने खरेदीवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. विविध प्रकारच्या आकर्षक राख्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी यंदा राखी खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यंदा राखीच्या दरात जवळपास 30 ते 40% वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे. त्यातच राखी बांधण्याच्या मुहूर्ताची वेळ वेगळी असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी कमी वेळ मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवाढीचा परिणाम थेट राखीच्या विक्रीवर होत असून बाजारात ग्राहकांची गर्दी कमी असल्याचे चित्र आहे. सणाचा उत्साह कायम असला तरी वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांचा खरेदीचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे. आता रक्षाबंधनाच्या मुहूर्ताला आणि सणाच्या दिवसात राखी बाजारात गर्दी वाढते का याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अच्छी है और थोड़ा सा अभी रेट का फर्क पड़ गया 10-15% का, तो गिराकी में अभी उछाल कम है. आने वाले 1-2 दिनों के अंदर में गिराकी और बढ़िया हो जाएगी.
इसमें भाई भाव बहन का रिश्ता है, राखी तो अच्छी चलना ही है। भाव वगैरह में कुछ भाव वगैरह में कोई फर्क नहीं है इतना खास। 10 रुपये से लेके तो 300 रुपये तक के हर चीज़ के, हर वैरायटी की राखी है। बच्चों की है, ब्रासलेट है, भैया भाभी सेट है, शादी राखी है, कंगना राखी है, लुंगी है, उसके बाद में तुम्हारे एबीला है, ब्रासलेट है, सभी प्रकार की राखी है। अकोला शहरावर पुन्हा एकदा जलसंकटाची टांगती तलवार आहे। महापालिकेकडून पाणी पुरवठ्याचे अंतर वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून 7व्या दिवशीही पाणी मिळाले नाही तर अकोलेकरांचा संयम सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। अकोला शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पाणीसाठा आणि वाढती मागणी यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनावर ताण निर्माण झाला असून 7व्या दिवशी पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पाणी पुरवठा आणखी लांबला तर सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे। पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापरासाठीही नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागू शकते। आता सवाल एकच, अकोलेकरांना वेळेवर आणि पुरेसं पाणी मिळणार तरी कधी? पाणी टंचाई आणखी गंभीर होण्यापूर्वी महापालिका प्रशासन ठोस नियोजन करणार का? की नागरिकांना घागर घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार? महान धरणातून अकोलेकरांना पाणी पुरवठा होतो, पण या धरणातून पाणी शुद्धी करणे ते लिफ्ट करणे आदी कामासाठी मोठा विजेचा पुरवठा आवश्यक असतो। पण महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे अकोलेकरांना नाहक त्रास होत असून एक्सप्रेस फीडरच्या ऐवजी सामान्य वीज पुरवठ्यापेक्षा कमी दाबाचा वीज पुरवठा महावितरण करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। लाखो अकोलेकरांची तहान भागवणाऱ्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्राला महावितरणाच्या अकार्यक्षमतेचा मोठा फटका बसला आहे। अत्यावश्यक सेवा म्हणून अखंडित व योग्य दाबाने वीज मिळावी यासाठी महापालिका दरमहा पैसे मोजून एक्सप्रेस फीडरची व्यवस्था करते। तरीही गेल्या 4 दिवसांपासून महान केंद्राला आवश्यक विजेऐवजी अवघ्या 350 व्होल्ट विद्युत दाब मिळत असल्याचे उघडकीस आले आहे। यामुळे उच्च क्षमतेचे पंप चालवणे अशक्य झाले असून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। महान येथे 65 MLD आणि 25 MLD क्षमतेची 2 जलशुद्धीकरण केंद्रे कार्यरत आहेत। शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालणे गरजेचे असते। मात्र 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत केवळ 350 व्होल्ट वीज मिळत असल्याने पाणी उपसा व शुद्धीकरण ठप्प झाले। दरमहा पैसे भरून आणि एक्सप्रेस फीडरची स्वतंत्र यंत्रणा असतानाही कमी व्होल्टेज मिळणार असेल तर या विशेष फीडरचा फायदा काय, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नगरसेवक निलेश देव यांनी महावितरण प्रशासनाला विचारला आहे। अकोला शहरात आधीच 6 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होतो, त्यातच आता महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे हा कालावधी आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। अकोला शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक उंचावत असून शहराला पुन्हा एकदा रक्तरंजित थराराने हादरून सोडले। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुन्ना जाधव या तरुणाची हत्या करण्यात आली। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोर झालेल्या या हत्या प्रकरणात पोलिसांनी 3घांना अटक केली आहे। पण या हत्येचे नेमके कारण काय असा प्रश्न विचारला जात आहे। मुन्ना जाधव याच्या परिवाराने आज सायंकाळी SP ऑफिस गाठत न्यायाची मागणी केली। रविवारी रात्री वर्दळीच्या रस्त्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोर आणि उर्दू शाळेच्या गेटसमोर या रक्तरंजित हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारापूर्वीच करुण अंत झाला। मुन्ना श्रीराम जाधव, राहणार आंबेडकर नगर असे मृत युवकाचे नाव असून या घटनेने संपूर्ण शहरात तीव्र खळबळ उडाली आहे। आंबेडकर नगर परिसरातील गजबजलेल्या रस्त्यावर मुन्ना जाधव आणि आरोपींमध्ये अचानक जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली। या वादाचे पर्यवसान आणि काही काळातच अत्यंत हिंसक वळणावर झाले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून 3 आरोपींनी मुन्नावर अचानक हल्ला चढवला। आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे मुन्ना जाधव यांच्यावर वार केले आणि त्यांना रक्ताच्या थारोड्यात पाडून घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांच्या ताफ्याने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। गंभीर अवस्थेत असलेल्या मुन्ना जाधव यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। स्थानिक गुन्हे शाखा व सिव्हिल लाईन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत अवघ्या काही तासात 3घांच्या मुसक्या आवळल्या।
आज 10 ते 10:30 वाजताच्या दरम्यान अजगर हुसेन शाळेजवळ आंबेडकर नगर सिव्हिल लाईनच्या हद्दीमध्ये एका इसमावर हल्ला झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळावर पोहोचली. तिथे एक इसम जखमी अवस्थेत होता. त्याचं नाव मुन्ना श्रीराम जाधव निष्पन्न झालं. त्याला सिव्हिल लाईन त्याला जीएमसी हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आलं आणि तिथे त्याची डेथ घोषित झाली. त्याच्यानंतर घटनास्थळावर आमच्या अधिकाऱ्यांनी आणि स्टाफनी थोडीशी माहिती घेतली आणि त्यानंतर तिथे 3 आरोपी यांनी त्याच्यावर वार केला असल्याची माहिती प्राथमिकता मिळाली. त्यापैकी अनिकेत उर्फ रोहन संतोष दामोदर, दुसरा अंशू शिरसाट, तिसरा सागर उर्फ ऋषभ कृष्ण पल्लीवार असे 3 आरोपींची नावं निष्पन्न झाल्यानंतर आमची आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनची तसेच LCBच्या टीम रवाना झाल्यात आणि आज घडीला आता 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बाकी पुढचा तपास आमच्या टीम करत आहे. आता ते इंटरोगेशन आमचं सुरू आहे. मुख्य आरोपीकडून जी सर्व काही माहिती आहे ती आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि जो काही मोटिव्ह आहे त्याचा उलगडा झाल्यानंतर आपल्यापर्यंत ती माहिती आम्ही पोहोचवू. ते आता चेक करणं आमचं सुरू आहे, मागचा रेकॉर्ड वगैरे. सगळे मला न्याय पाहिजे. सगळ्यांना फाशी द्या. काय झालं होतं? काय झालं? पाहिजे ते तडीपार नका करू द्यायला. जलम सेफ करा त्याले. असे भाषण मिळाले हे करा, अटक करा. काय झालं? काय झालं होतं? मी मुंबई होती बापा. मी सकाळी चालली होती. त्यानं बनवलं घरून, त्यांना नेलं आणि तिकडे काय झालं मला माहित नाही. केला होता तर तो मुलगा मला फोन उचलून शिव्या देत होता की तू कोण आहेस. आता फोन लावला तर विचार पाहतो तुझा. मी परत फोन केला तर म्हणते मारून फेकलं त्याला, येऊन घेऊन जा. आमची मागणी न्याय पाहिजे की आम्हाला न्याय पाहिजे आणि जेही यांच्या मुलाबाळासाठी लागणार जेही काही असणार यांचं ते आम्हाला पाहिजे. अकोल्यातील नगर परिषद कॉलनीत सध्या श्रावण महिन्याचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. भक्तिधाम शिवभक्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य श्रावण कावड आरती सोहळ्याचं हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. नगर परिषद कॉलनी येथे भक्तिधाम शिवभक्त मंडळाच्या वतीने आयोजित पवित्र श्रावण कावड आरती सोहळ्यात सुनील इन्नानी आणि त्यांची पत्नी माधुरी यांच्यासह सन्मान स्वीकारताना महादेवाच्या भक्तीने आणि हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी स्वानंद कोंडोलीकर, कपिलेश सरोदे, आयुष पांडे, रमन तळणीकर, समीर पत्की, आदित्य भोजने यांच्यासह हरीशभाई आलिमचंदानी, विजय इंगडे आणि राजेश भारती या सर्व मान्यवरांचे व शिवभक्तांची उपस्थिती होती. श्रावणाच्या या पवित्र वातावरणात हर हर महादेवच्या घोषाने भाविक मंत्रमुग्ध झाले. अकोलेकरांच्या खिदमतमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी अपेक्स डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटरचा भव्य आणि रौनकदार उद्घाटन सोहळा रविवारी संपन्न झाला. दीपक चौक येथे आयोजित या जलशामध्ये शहरातल्या अनेक प्रतिष्ठित शख्सियत आणि डॉक्टरांनी हजेरी लावली होती. अपेक्स डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटर या उद्घाटन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, माजी राज्यमंत्री अझहर हुसेन आणि अंजुमन ई इस्लामचे अध्यक्ष डॉक्टर झहीर काझी हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी रिबीन कापून इमेजिंग सेंटरचे शानदार इफ्तिताह केला आणि MBBS MD रेडिओ डायग्नोसिस असलेले डॉक्टर मदिहा सदफ तसेच डॉक्टर फहाद खान व संपूर्ण खान परिवाराला या नवीन सुरुवातीसाठी मनापासून मुबारकबाद दिली. हेलो एवरीवन, मैं डॉक्टर मदिहा सदफ, MBBS MD रेडियो डायग्नोसिस. मैंने अपना MBBS IGGMC नागपुर से किया. MD रेडियो डायग्नोसिस NKP सालवे नागपुर से किया है. एंड हमारे इस अपेक्स डायग्नोस्टिक सेंटर में आपको सोनोग्राफी की सारी सर्विसेज प्रोवाइड की जाएंगी. ANC में फीटल डॉपलर, NT स्कैन, एनोमली स्कैन एंड रूटीन USG सर्विसेज आपको प्रोवाइड की जाएंगी. एडवांस इमेजिंग में फाइब्रो स्कैन एंड शेयरवेव इलास्टोग्राफी के भी फीचर इंक्लूड है. डिजिटल एक्सरे की भी पूरी सुविधाएं आपको यहाँ पर प्रोवाइड की जाएंगी. थैंक यू.
या सेंटरमध्ये रुग्णांच्या तपासणीसाठी अत्यंत अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे. यामध्ये 3D, 4D, 5D सोनोग्राफी, कलर डॉपर, फिटर अँड ऑब्स्टेट्रिक इमेजिंग, डिजिटल एक्स-रे आणि USD गायडेड प्रोसिजर यासारख्या अद्ययावत सुविधा रुग्णांना वाजवी दरात आणि सवलतीसह उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात डॉक्टर मदिहा सदफ आणि डॉक्टर फहाद खान यांनी उपस्थितांचे मनापासून शुक्रिया केले. अकोल्यातील रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याला अकोल्यातील नागरिक, डॉक्टर आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. Hello everyone, I am Dr. Madiha Sadaf, Muhammad Arif, MBBS MD Radio Diagnosis. I did my MBBS from IGGMC Nagpur and post-graduation in radio diagnosis from NKP Salve Nagpur. It's immense my pleasure to welcome you at the inauguration of Apex Diagnostic and Imaging Center. हमारे सेंटर में सोनोग्राफी की सारी सर्विसेज प्रोवाइड की जाएंगी. 3D, 4D के साथ साथ 5D इमेजिंग पे भी फोकस किया जाएगा, जिसमें फाइब्रेशन, ओवुलेशन स्टडीज रहेंगी एंड डिजिटल एक्सरे की भी सर्विसेज प्रोवाइड की जाएंगी. फीटल स्कैन में इंक्लूडिंग ANC, एंटी स्कैन, एनोमली स्कैन, फीटल डॉपलर, इसकी भी सर्विसेज प्रोवाइड की जाएंगी. एडवांस इमेजिंग में फाइब्रो स्कैन, इलास्ट्रोग्राफी की भी सर्विसेज प्रोवाइड की जाएंगी. वी एम टू प्रोवाइड अ गुड क्वालिटी ऑफ सर्विसेज, एक्यूरेट रिजल्ट्स एंड गुड पेशेंट केअर. थँक्यू. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात ईद-ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. रक्तदात्यांनी आपले रक्त एखाद्या गरजू व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी यावं ही भावना व्यक्त केली. वाशिमच्या मालेगाव शहरातील जामा मशीद चौकात ईद-ए मिलाद निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराला काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार साजिद खान पठाण यांनी भेट दिली. त्यांनी युवकांच्या कार्याचे कौतुक करत सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये युवकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा असे आवाहन केले. मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश खेरडे यांनीही शिबिराला भेट देऊन रक्तदानाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत समाजोपयोगी कार्यात सातत्याने योगदान देण्याचे आवाहन केले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अल्मोमिन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ईद-ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून युवकांनी मानवता, सामाजिक जबाबदारी आणि सेवाभावाचा संदेश दिला. अकोला जिल्ह्यात ग्रामसेवकांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. गावातील समस्या आणि तक्रारी घेऊन नागरिक आता जिल्हा परिषदेकडे धाव घेत आहेत. मात्र तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांनाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामसेवकांचा संप सुरू असल्याने ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. गावातील विविध समस्या, ग्रामसभा आणि प्रशासकीय कामांबाबत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून प्रश्न सुटत नसल्याने अनेक गावातील नागरिक आता आपल्या तक्रारी घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव घेत आहेत. ग्रामीण भागातील समस्या मांडण्यासाठी तसेच ग्रामसभा घेण्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी नागरिक जिल्हा परिषदेत दाखल झाले. मात्र जिल्हा परिषदेत आल्यानंतरही नागरिकांची गैरसोय थांबली नाही. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर बराच वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचे पाहायला मिळाले. अधिकारी बैठकीत व्यस्त असल्याने नागरिकांना भेटीसाठी ताटकळत राहावे लागले. ग्रामीण भागातून अनेक किलोमीटरचा प्रवास करून नागरिक आपल्या समस्या घेऊन जिल्हा परिषदेत येतात. मात्र अधिकाऱ्यांची भेट न झाल्यास त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडतात. काही नागरिकांचा बराच वेळ प्रतीक्षा करूनही भेट न झाल्याने नाराजी व्यक्त करावी लागली. एकीकडे ग्रामसेवकांचा संप, दुसरीकडे गावकऱ्यांच्या समस्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या दारात येऊनही प्रतीक्षाच. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने कधी पाहणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. 15 ऑगस्टची ग्रामसभा आमची इथं अजून आजची 23-24 तारीख आहे तरी पण झालेली नाही आहे. आणि आम्ही वारंवार ग्रामसेवक साहेबाला कॉल केले ग्रामसभेसाठी,
की कधी घेता ते तारीखवर तारीख लोटत आहे. आता त्यांनी 27 तारीख काढलेली आहे, येणारी 27/8 ते 27 तारीखला घेऊ म्हणून. पण ते नेहमी आम्ही त्यांना प्रश्न विचारले, फोन केला, कधी हे केला की ते आम्हाला वारंवार एकच धमकी देतात की माझा भाऊ तहसीलदार आहे, तुमच्यानं काय होतं तहसील काय नाही ते तुम्ही करून घ्या. आम्ही त्यांना कंटाळलो. 2023ला पण आम्ही सीओ मॅडमकडे निवेदन दिलं होतं, त्याच्यावर पण आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. आता पण आम्ही सीओ सरला भेटायला आलेलो आहोत. 1 तास झाली तो सरच्या दालनाबाहेर उभा, भेट झालेली नाही आहे. आम्ही त्या ग्रामसेवकला खूप कंटाळलो. आज 12-14 वर्ष झाली तो ग्रामसेवक आमच्याच गावात एकाच ठिकाणी आहे. आम्ही त्याच्या बदलीसाठी खूप वेळ आलेलो, पण काही आम्हाला शासनाकडून खूप रिस्पॉन्स जिल्हा परिषदमधून मिळाला नाही आहे. अकोला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी रतनसिंग पवार यांच्या कक्षात कर्मचारी अथवा अधिकारी उपस्थित नसतानाही लाईट आणि पंखे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये वीज बचतीसंदर्भात दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन शिक्षण विभागाकडूनच केले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अनावश्यक वीज वापर टाळून विजेची बचत करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. मात्र संबंधित कक्षात कोणीही उपस्थित नसताना विद्युत उपकरणे सुरू ठेवली जात असतील तर या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग हा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संबंधित महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे या विभागाकडूनच शासकीय नियम व सूचनांचे काटेकोर पालन अपेक्षित आहे. कर्मचारी उपस्थित नसताना पंखे आणि लाईट सुरू ठेवण्याची नेमकी जबाबदारी कोणाची, तसेच दिवसभरात अशा प्रकारे किती वीज वाया जाते याची चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार असून प्रशासन याची दखल घेऊन आवश्यक सूचना देणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. हरबोला महादेवच्या मंगलघोषात दुसऱ्या श्रावण सोमवारी अकोला शहराचे आराध्य राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला. शिवभक्त कावडीने वाघोली येथील पूर्णा नदीतील पवित्र जल आणून शिवाला जलाभिषेक करतात. मोठ्या कावडी आज दिसून आल्या. रविवारी रात्री वाघोलीकडे शहरातील शिवभक्त प्रस्थान करतात आणि सोमवारी पहाटेपासून पवित्र जल कावडीने आणून राजेश्वराला अभिषेक केला. राजेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. तसेच भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. शहरातील शिवमंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्रावण शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी तसेच श्रावणातील दुसऱ्या सोमवारच्या पर्वानिमित्त श्री राजराजेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना राजराजेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने तब्बल 3 क्विंटल उसळ फराळ महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शेकडो भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर संस्थानच्या या सेवाभावी उपक्रमाचे भाविकांनी तोंड भरून कौतुक केले. वाशिमच्या कामरगाव परिसरात श्रावणातील दुसऱ्या सोमवार निमित्त जय भोले कावड मंडळाच्या वतीने कावड यात्रा उत्साहात पार पडली. बेबडा आणि कापशी नदीच्या संगमावरून पवित्र जल आणून प्राचीन महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. वाशिमच्या कामरगावमध्ये श्रावणी सोमवार निमित्त भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जय भोले कावड मंडळाच्या वतीने आयोजित या यात्रेत शेकडो शिवभक्त सहभागी झाले. बेमडा आणि कापशी नदीच्या पवित्र जलसंगमावरून 121 भरणे जल आणून कामरगाव येथील प्राचीन महादेव मंदिरात भगवान महादेवाचा विधिवत जलाभिषेक करण्यात आला. या कावड यात्रेत जय भोलेनाथ आणि हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण कामरगाव परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. यंदाच्या कावड यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे महिला शिवभक्तांचा मोठ्या संख्येने असलेला उत्साहपूर्ण सहभाग. मंडळाचे अध्यक्ष रोशन देशमुख आणि त्यांच्या सहकार्याच्या नियोजनामुळे ही यात्रा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली. या कावड यात्रेने परिसरात भक्ती, उत्साह आणि एकतेचे सुंदर दर्शन घडवले. वाशिम जिल्ह्यातील सिंचन विहिरीच्या रखडलेल्या अनुदानासाठी शेतकरी आक्रमक झाले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत रोष व्यक्त केले. प्रलंबित अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. मनरेगा अंतर्गत विहिरींचे बांधकाम पूर्ण होऊनही जिल्ह्यातील 8,493 शेतकऱ्यांच्या अनुदान मागील 2 वर्षापासून रखडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रलंबित अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या VPG राम योजनेच्या गटविकास अधिकारी किरण सांगडे यांनी आंदोलनाला भेट देऊन केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन दिले.
मी 2 वर्ष झाले विहीर खांदून बांधून माझं सगळं काम झालं, तरी अजून मला कुठलंच पैसा मिळाला नाही. आणि शासनानं ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं काम करून आज माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. 5 लाख रुपये लागून बसले, कारण त्यावेळेस 4 लाखात जरी विहीर होती, परंतु आजचे रेट वाढल्यामुळे त्याला पैसा वाढीव लागला, याच्यात सगळ्यालाच माहिती आहे. तरीसुद्धा या शासनानं ताबडतोब या म्हणजे शेतकऱ्याची दखल घ्यावी जिल्ह्यातील, आणि शेतकऱ्याला जे अनुदान विहिरीला जे भेटत असते ते तात्काळ देण्यात यावं. अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, विशेषतः करून योजना बदलल्यामुळे बऱ्याच प्रमाणात जी माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत अजून पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे ती माहिती आपण चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना अगोदर देऊया. आणि याच्यामध्ये जी प्रमुख मागणी आहे की आमचं विहिरींचं बांधकाम झालेलं आहे, पण तरीसुद्धा आमचा निधी किंवा आमचे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. त्या बाबतीत असं म्हणणं आहे की जे जवळपास आपण आपल्या स्तरावरून जी कार्यवाही करायची असते की जवळपास 2777 विहिरी अशा आहेत आपण ज्यांचे FTO जनरेट करून फक्त कुशलच्या पेमेंटसाठी किंवा पेमेंटसाठी आपले ते शासन स्तरावर प्रलंबित आहेत. जसा निधी उपलब्ध होईल तसं या शेतकऱ्यांना ऑटोमॅटिकली पैसे मिळून जातील. ते लवकरात लवकर व्हावं आणि शेतकऱ्यांना निधी मिळावा, पैसे मिळावे, त्यांचे कुठलेही कामं राहू नये, यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नशील राहू असं सांगेल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हायस्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने अमरावतीत 3 चिमुकल्यांचा बळी. पीडित परिवाराला शासनाकडून 5 लाखांची मदत घोषित. PG सीट राजीनामा देणाऱ्या डॉक्टर हर्षदा डाळिंबकर प्रकरणात मोठी घडामोड. डॉक्टर हर्षदा पुन्हा जॉईन झाल्यास स्वागतच, डीन सोनूने यांची भूमिका. रक्षाबंधनासाठी बहिणींची राखी खरेदीची लगबग. बाजारपेठेत राखींच्या दरवाढीने उत्साह कमी असल्याचे चित्र. अकोलेकरांवर पुन्हा जलसंकटाची टांगती तलवार. अकोल्यात 7व्या दिवशी पाणी पुरवठ्याची शक्यता. नागरिकांच्या चिंता वाढल्या. सिंचन विहिरीच्या मागणीसाठी कास्तकार आक्रमक. वाशिम येथे कपडे काढून शेतकऱ्यांचे आंदोलन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.